पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, ताईमाई, अक्का, तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे थाटात सांगतो आम्ही सारे खवय्ये मंडळी। तुम्हाला लक्षात असेलच किंबहुना असलंच पाहिजे की दर आठवड्याला सध्या आपण वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ पाहतोय आणि या आठवड्यात मी जवळजवळ हवेत आहे हो, चंद्रावर आहे, त्याच्याही वर आहे। त्याचं कारण असं आहे, हा आठवडा मराठवाडा स्पेशल आहे। मराठवाडा हा माझा प्रांत आहे, इथले पदार्थ फार भारी आहेत आणि इथली माणसं तर त्याहून भारी। तुम्ही गेली अनेक वर्ष पाहताय, जरा जास्त झालं का, पण हरकत नाही, पदार्थ मात्र खरंच खूप भारी आहेत। आणि आजच्या भागात मराठवाड्यामधले असेच पदार्थ पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे। तेव्हा दोन मित्र आज इथे आलेले आहेत। एक मित्र आहे ज्याचं हॉटेल आहे मराठवाड्यामध्ये, खवय्येगिरीतच प्रवास करतो, आणि दुसरा त्याच्या हॉटेलमधला शेफ आहे ज्याला वस्ताद असं म्हणतात। वस्ताद म्हणजे असा वस्ताद नाही बरं, मराठवाड्यामध्ये हॉटेलवरती काम करणाऱ्या व्यक्तीला, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला वस्ताद असं म्हणतात। तेव्हा त्या जोडीला आपण इथे आमंत्रित करूया आणि अस्सल मराठवाड्यातले अस्सल पदार्थ पाहूया। या नमस्कार सर। नमस्कार साहेब। साहेब नमस्कार। काय घेऊन आलात? हे तुमच्यासाठी खास मेथीचे लाडू घेऊन आलोय। दोस्ता काय करू मी तुझं? हिवाळ्यामध्ये आपल्याकडे मराठवाड्यात सर्वच घरामध्ये मेथीचे लाडू बनतात। बरोबर, खूप पौष्टिक असे, आणि ते स्पेशल मातीच्याच भांड्यात आणले। तेच म्हणणार होतो, लाडवा इतकंच कौतुक मला त्या मातीच्या भांड्याचंही वाटलं, कारण अशा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याकडे पदार्थ ठेवले जातात। बरोबर। आणि ह्याला हात जर लावला ना तर गार, असंच गार मटक्यात आपल्याकडे पाणी ठेवलेलं असतं। पानपोई वगैरे असते ना, असते। आणि आमच्याकडे पाणी नाही हो, त्याच्यामुळे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर, ढाब्याच्या बाहेर आपल्याकडे पाणपोई लावलेली असते। बरोबर, धन्यवाद। हा मी वेगळा दिसतोय रे दोस्ता। हा ड्राय फ्रूटचा आहे आणि हा मेथीचा आहे। बरं झालं, हल्ली माझा कष्टाचा काळ आहे, त्याच्यामुळे मला असे लाडू लागतातच। हे मी खातोच गप्पा मारत मारत। ओळख करून द्या, आपलं नाव? माझं नाव अशोक साळवे। आणि हे कोण? हे अरविंद नारके आहेत, माझे मित्र आहेत आणि माझ्यासोबतच हॉटेलमध्ये काम करतात। काय करता आपण? मी प्रॉपर सिल्लोडचा, आणि तिथंच माझा हॉटेल व्यवसाय चालू आहे। बेस्ट। काय नावाने हॉटेल आहे आपलं? माझी हॉटेल जत्रा या नावाने आहे, स्पेशल व्हेज नॉन व्हेज हॉटेल जत्रा। जत्रा पूर्ण म्हणजे एका जत्रेमध्ये कसं सर्व लोक एका यांनी जत्रा देतात, त्याप्रमाणे आपली हॉटेल आहे की तिथं सर्वच लोक एक उत्सुकतेने नॉनव्हेज खाण्यासाठी येतात। क्या बात है। मला सांगा, ही संकल्पना कोण आहे? पण आपली जी मराठवाड्याची संकल्पना आहे माठाशी निगडीत, आणि दुसरी गोष्ट सर, सर्वच हॉटेल्सवर, ढाब्यांवर कुकरमध्ये शिजतं, फ्राय पॅनमध्ये बनतं, त्यात काही वेगळं काही नाही आहे। ते एक संकल्पना आमचे मित्र, फॅमिली म्हणून आली की आपण मातीच्या भांड्यात बनवल्याने त्या नॉनव्हेजला एक वेगळीच चव येते, आणि त्यामधलं चिकन हे खूप पौष्टिक असतं, त्यात भरपूर मातीचे सत्वही त्यामध्ये येतात, आणि काही वेगळं पण देण्यासाठी, कारण आज जग खूप फास्ट चाललंय, काही वेगळं दिल्याशिवाय कोणी कस्टमर आपल्याकडे येणार नाही। हे झालं तुमच्याविषयी। बरोबर। हे आपले वस्ताद। किती वर्ष झाले तुम्ही जत्रेत? सर मला जत्रेमध्ये काम करून 3-4 वर्ष झाले। व्हेज नॉन व्हेज दोन्ही? व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण चांगलं चालतं। बरं, कुठल्या पदार्थाला जास्त डिमांड आहे? सर आमच्याकडे चुलीवरल्या पदार्थाला जास्त डिमांड आहे। त्याच्यामध्ये मटका मटण आमचं फेमस आहे। बरं, मटका मटण। मटका चिकन हे खूप जास्त। अच्छा, व्हेज काही? व्हेज मध्ये पण सर मटक्यामध्ये वांग देतो, सोयाबीन देतो। वा वा, हो, सगळ्याला भारी डिमांड। हो, शेवगा दिला जातो। शेवगा आपल्याकडे खूप खाल्ला जातो। डिमांड, काळ्या मसाल्यामध्ये शेवगा खूप डिमांड आपल्याकडे। वा, फार भारी। बघा, मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की अस्सल त्या त्या प्रांतातली चव तुम्हाला चाखायला मिळणार, या दोन दोस्तांकडे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मराठवाड्यातून हे पाहुणे आलेले आहेत। यांचं जत्रा नावाचं हॉटेल आहे सिल्लोड भागामध्ये, आणि तिथे, अरे हा बरं झालं, त्याच्यावर मला आठवलं, हे काय कार्यक्रम नेमका? ही सर चूल आहे, पण आता नवीन युगाची नवीन चूल आहे। म्हणजे जनरली आपल्याकडे अशी मातीची असायची, पण आता काय की त्या सर्व पद्धती, लाकडं वगैरे भेटणं आता थोडे अवघड असतं, त्यामुळे आता ही इलेक्ट्रॉनिक चूल आहे। याला असं ऑन केलं की इथनं हवा येते, यामध्ये 1-2 कोळसे ठेवले आणि लाकडं टाकले की हे एकदम चुलीसारखीच पेटते, म्हणजे चालणार लाकडाच वरती, फक्त हा हवेचा सपोर्ट दिलाय आपण त्याला। पाहावं, ते नवलच आहे सगळं। हे तुम्ही हॉटेलमध्ये वापरता? हो, माझ्या हॉटेलला हेच आहे, 4 शेगड्या। आम्ही सर्व बनवतो चुलीवरतीच बनवतो, मटक्यातच बनवतो, शिजवतो पण मटक्यामध्ये, बनवतो पण, आणि सर्व पण मटक्यामध्येच करतो। फॅन्टास्टिक। चला, मराठवाडा स्पेशल पदार्थांमध्ये आता आपण पहिला पदार्थ बघूया। करणार आहात तुम्ही स्वतः अशोकजी? हो, यांच्यासोबत मी करणार आहे। मदतीला। काय नाव आहे पदार्थाचं? आता आपण मटका मटण बनवणार आहोत, पण त्याआधी आपण त्याला लागणारी जी बेस ग्रेव्ही असते ती आधी आपण ग्रेव्ही प्रेक्षकांना दाखवणार आहोत। आधी ग्रेव्ही बनवणार, त्यानंतर मग मटका मटण बनवणार। जरा साहित्य बघूया। मग हे मटण अर्थात दिसतंय मला? दिसतच आहे। हे काजू आहेत,
मगज बी, मगज आहे, कांदा, किसलेलं खोबरं, भाजलेलं खोबरं आहे. भाजलेलं आहे का? हा किसले, आता त्याला भाजायचे. ही तीळ आहे, ही लाल मिरची, हे तेजपत्ता, कोथिंबीर, भाजलेला कांदा, अद्रक लसणची पेस्ट, ही हळद आहे, मीठ आहे, गरम मसाला आहे, धने पावडर आहे, त्यानंतर आम्ही एक मसाला वापरतो तो मसाला आहे, मिरची पावडर आहे, तिखट आहे, खसखस आहे, लसूण आहे, गोडा मसाला आहे. गोडा मसाला आहे. ओके, मग आता ह्याचं काम आता नाहीये ना? सध्या नाहीये. हे जरा बाजूला ठेवूया आणि याचा जो आत्मा आहे त्याची ग्रेव्ही ते आपण करूया. प्लीज बी केअरफुल, कारण सगळं मराठवाडी अस्सल पद्धतीने होणार आहे. ही चूल आता आपल्याला पेटवायची आहे. त्यात आपण जळता कोळसा आणि लाकूड घातलंय. घातलेलं आहे. आता काय करायचं? आता तुमच्या शुभ हस्ते तिला सुरू करा. ह्या पद्धतीने आपली चूल चालू होते. ओके, काय करायचं पहिल्यांदा? आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. आपण जे मटका मटण करतोय त्याच्यासाठी लागणार हे जे सुकं सारण आहे, त्याच्यामध्ये खसखसीपासून खोबऱ्यापर्यंत, काजूपासून ते मगज बी पर्यंत सगळं आहे, ते आपण छान भाजून घेतलं तेलावरती. आता ते आणि हा भाजलेला कांदा बरं का, भाजलेला कांदा हे आपल्याला मिक्सरला एकत्र वाटून घ्यायचं. मटका मटणचा जो जीव आहे, ती ग्रेव्ही आपण तयार करतोय, त्यासाठी लागणाऱ्या पेस्ट आपल्याकडे तयार आहे. चला आता आपण कृती करूया. काय करायचंय? तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये अद्रक लसण थोडं लाल होईपर्यंत भाजूया. आता आपलं अद्रक लसण जे त्याला असा लालसर कलर यायला पाहिजे, तोपर्यंत आपण ते भाजून घेणार. आलाय कलर, आता त्याला लाल कलर आलाय. आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. तर सगळ्यात आधी मिरची पावडर, लाल तिखट टाकणार. आज आम्ही सारे खवय्याच्या स्वयंपाकघराचा ढाबा झालेला आहे. त्यानंतर धनिया पावडर, हे चटपट मसाला आहे. त्यानंतर चटपट मसाला, हे खडा गरम मसाला, हा खडा गरम मसाला, हा स्पेशल आहे. हे सगळे मसाले परतून घ्यायचे. हे सगळे मसाले आपल्याला एकदम परतून आणि फ्राय करून घ्यायचे. अच्छा, थोडं पाणी ऍड करायचंय त्यामध्ये. आणि कलर बघा सर कसा ब्लॅक आलाय. अजून तर आपल्याला ब्लॅक कांदा टाकायचा आहे. हे अस्सल मराठवाड्याचे काळ्या रश्श्यातलं मटका मटण होईल. काय थाट आहे, मस्त. मसाला आपला भाजून झालाय. आता आपण त्यामध्ये आपण पिसलेला कांदा टाकणार आहोत. करेक्ट. हा भाजलेला कांदा भाजून आपण त्याची पेस्ट केली, तो कांदा. बरं, भाजताना तुम्हाला तो करपल्याच्या जवळ गेलाय, हो असा भाजायचा आहे. भाजून घ्यायचा चांगला. आता तो चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. आता काजूची पेस्ट टाकणार आहोत. जे काजू मगज आपण केलं होतं त्याची पेस्ट आपण त्यामध्ये टाकणार आहोत. वा वा, सुंदर आहे. तर ही काजूची आणि ती पेस्ट गेल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं यालाही आपल्याला बॉईल करायचं आहे. परतत राहायचं आणि उकळू द्यायचं. म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये त्याला उकळू द्यायचं. त्याला पाणी घालू, थोडंसं पाणी ऍड करायचं. आणि आता हा जसा जसा उकळेल सर, तसं तसं त्याला तरी आणि कलर यायला सुरुवात होईल. वा, आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नव्हती या स्वयंपाकघरातून माझ्या डोळ्यातून पाणी काढायची. 8 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. एका मराठवाड्याच्या माणसाने मला शेवटी पाणी पाजलंच. वस्ताद, चला मग आपण एक काम करूया. मटका मटणसाठी लागणारी ही ग्रेव्ही छान उकळून घेऊया. ती तयार झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, मटका मटणसाठी लागणारी ग्रेव्ही तयार आहे. बरं, आता मला सांगा, ही ग्रेव्ही आहे, याच्यामध्ये अजून आपण मटण नाही घातलंय? काहीच नाही. मग ही व्हेज साठी पण वापरू सर? आता ही बेस ग्रेव्ही आहे. यामध्ये तुम्ही नॉनव्हेज पण बनवू शकता, व्हेज पण बनवू शकता. जे व्हेज खातात त्यांच्यासाठी ही सुद्धा एक वेगळी रेसिपी आहे. ही जी ग्रेव्ही आहे, कारण हा बेस आहे. पण आता आपण मटका मटण करतो. आता आपण मटका मटण करतो. ग्रेव्ही ठेवूया बाजूला. आता काय करायचं? आता आपल्याला मटका मटण साठी आधी मटण बॉईल करून घ्यायचं, ते पण मटक्यामध्ये. कुठे मग मटका? घ्या, हे आमचं मटका. वा वा वा, हे आपला आता मटका. यामध्ये आता आपण मटण शिजवून घ्यायचंय. त्यासाठी थोडं तेल टाकावं लागेल. आता तेल एकदा गरम झालं की आपण त्यामध्ये चिरलेला कांदा टाकूया. आता हे आपण काय मटण बॉईल करतो? मटण बॉईल करतोय मटका मटण करण्यासाठी, आणि तेही मातीच्या भांड्यामध्ये. चिरलेला कांदा. आता आपण याच्यात कांदा टाकलेला आहे. कांद्याला लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचंय.
त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे. टाक. लसूण अद्रकची पेस्ट. ती पण थोडी लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. द्या. हे परतून त्याच्यामध्ये तेजपान सोडायचं. त्यानंतर सर त्यामध्ये तेजपत्ता, त्याला खूप असं चांगला सेंट आणि टेस्ट येते, मसाल्याचा फ्लेवर येतो त्यामध्ये. आज या पदार्थांमुळे जे स्ट्रगल मला करावं लागते तेवढं तर मी मराठवाड्यातून येऊन मुंबईत स्थायिक होता नाही केलं नाही. त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार. एवढी हल्दी तर माझ्या लग्नातही नव्हती. बस आज कंप्लीट ढाबा झालेला आहे. आम्ही सारे खवय्याचा मंडळी. आता आपल्याला हे सर्व टाकून झालं. आता आपल्याला त्यामध्ये मटण टाकायचं आहे. याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं. बर. यामध्ये मटण टाकल्यानंतर लगेच पाणी नाही, त्याला मसाल्यात परतून घ्यायचं आणि ते मटण ऑटोमॅटिक जेव्हा पाणी सोडतं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. ठीक आहे. आता मटण चांगलं झालंय गरम, त्यामध्ये आपण आता मीठ टाकूया. घाला. चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालूया. आता यामध्ये आपण गरम पाणी सोडूया. गरम पाणी करून घेतलंय आपण, ते त्यामध्ये सोडणार आहोत. हो. थोडं त्याच्यावरती पाहिजे असेल. मटणाच्या थोडं एक बोट वरती पाणी. काय राहिलं आता? आता सर यामध्ये जे स्पेशली आम्ही एक अख्खा लसूण टाकतो. अख्खा लसूण टाकण्यामागचं कारण की सूप हे घट्ट बनतं आणि हा लसूण बॉईल झाल्यानंतर खायला पण खूप सुंदर लागतो. आता आमच्या हॉटेल्सवर असं आहे की लोक सूप पण खातात आणि भाजी पण खातात. सूप सोबत लसूण खूप सुंदर लागतो. त्याच्यामुळे लसूण पाकळ्या सोला बिल्या काहीच नाही, अख्खा लसूण आम्ही त्यामध्ये टाकतो. टाकू का? हो टाका. घालून घेतो आणि थोडीशी नंतर कोथिंबीर. आपला पहिलाच पदार्थ चालू आहे ना? पहिलाच पदार्थ. वा. म्हणजे बघा, मराठवाड्यातला एक पदार्थ करायचा म्हणजे किती वेळ लागतो. आता मसाले चालू करायचे. तर आता मग ह्याच्यातच सगळं ऍड करायचं. ऍड करायचे, पण आपण त्यात एक एक न टाकता एका बाउलमध्ये सर्व मसाले काढून घेऊ आणि मिक्स करून मग आपण त्यामध्ये टाकू. आता सर्वप्रथम आपण काय टाकतोय? धनिया पावडर. धनिया पावडर. धनिया पावडर. त्यानंतर आपण टाकतोय मिरची पावडर. मिरची पावडर. मिरची पावडर. चटपट मसाला. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये चटपट मसाला. चटपट मसाला. आता त्यानंतर खडा गरम मसाला. त्यामुळे भाजीला खूप सुंदर असा चव येते आणि छान असे वासही येतो. यामध्ये थोडं आपलं मटनचं सूप टाकायचं आहे आपल्याला. आपण स्टॉक म्हणतो. हो. हे असं कशासाठी? हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं त्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून एकमेकामध्ये पूर्ण मुरून जायला पाहिजे मसाला. म्हणजे यातलं थोडंसं त्याच्यात टाकून ओळख व्हावी बाबा. हो हो, कशात जाणार आहे. हो की नाही? ती ढाब्याच्या पद्धतीने आज दोघे आणि सर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण ते सूप मध्ये मटन मध्ये टाकणार आहोत. टाका. खूप छान. टाकून झाल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. रंगच बदलला हो साहेब. हो हो. आता बऱ्यापैकी आपल्या मटणाला उकळ आलेली आहे. आता आपण जी बेस ग्रेव्ही बनवली ती आपण त्यामध्ये ऍड करणार. टाका. हे आमचा खास मसाला आहे. आपली खास बेस ग्रेव्ही. मटका मटन काळा रंग. आणि त्यामध्ये थोडं पाणी ऍड करूया. खायचं कशासोबत आहे? ही आता सर इथं तंदूर नसल्यामुळं, नाही तर स्पेशल आमची तंदूर भाकर आहे. म्हणजे जनरली भाकर तव्यावर बनते, पण आम्ही तंदूर मध्ये बनवतो. अच्छा. चवीप्रमाणे थोडं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर वर त्याला रंग यायला. मस्त. आणि आता साधारण किती वेळा तू? आता आपला हा सर्व रेसिपी तयार आहे. एक 10 ते 15 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिटानंतर आपलं मटण हे तयार झालेलं राहील. मटका मटण आहे, काळी ग्रेव्ही आहे. 10 मिनिटं छान उकळी आली की आम्ही ते सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या. मटका मटण अस्सल मराठवाडी पदार्थासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मटका मटण तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट लालसर होईपर्यंत परतून घ्यावी. त्यानंतर त्यात लाल तिखट, धणेपूड, चटपट मसाला, खडा गरम मसाला घालावा आणि थोडंसं पाणी घालून मसाले व्यवस्थित परतून घ्यावे. आता त्यात कांद्याची पेस्ट घालावी. तीही नीट परतून मग त्यात काजू, मगज, खोबरं वगैरे जे भाजून बारीक करून घेतलं होतं ती सुकी पूड घालावी.
थोडंसं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित उकळून घ्यावं. आता मटका मटणसाठी लागणारी बेस ग्रेव्ही तयार झाली आहे. आता गॅसवर एका मटक्यामध्ये तेल गरम करून कांदा घालावा. तो व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. तीही परतून झाल्यावर त्यात तमालपत्र घालावं. आता त्यात हळद घालून स्वच्छ धुतलेले मटणाचे तुकडे घालावे. ते मसाल्यांसोबत परतून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात गरम पाणी घालावं आणि नीट ढवळून सगळं एकत्र करून घ्यावं. त्यात अख्खा न सोललेला लसणीचा कांदा घालावा. थोडीशी कोथिंबीर घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी. आता एका बाउलमध्ये धणेपूड, लाल तिखट, चटपट मसाला, खडा गरम मसाला घेऊन त्यात शिजत असलेल्या मटणावरील थोडंसं पाणी घालावं आणि सगळे मसाले एकजीव करून ते शिजत असलेल्या मटणात घालावे. एक उकळी आल्यानंतर आधी तयार करून घेतलेली बेस ग्रेव्ही यात घालावी. थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनिटं उकळी येऊ द्यावी. गरमागरम मटका मटण तयार आहे. जत्रा हॉटेलचे मालक अशोक भाऊ आणि त्यांचे वस्ताद यांनी म्हणून आपल्यासाठी केलं खास मराठवाडी छान काळं मटका मटण. थोडंसं बाजूला ठेवूया आणि आता पुढच्या पदार्थाकडे बोलूया. आता काय? आता आपण सर मराठवाड्याचं खूप प्रसिद्ध चिकन कंटकी आहे. चिकन कंटकी. म्हणजे तुमच्या मुंबई ते लॉलीपॉप बनतं त्या टाईप ती आहे. आपल्याकडे स्टार्टर म्हणून याचा खूप जास्त उपयोग केला जातो. साहित्यामध्ये धूर आणि आग तुम्ही आज लिहून घ्याच. सांगा. यामध्ये कच्चं चिकन आहे, कॉर्नफ्लावर आहे, अद्रक लसणची पेस्ट आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे आणि त्याला कलर येण्यासाठी थोडा खाद्याचा कलर आहे. त्यामुळं मिरची पावडर आहे, हा चटपट मसाला आहे, मीठ आहे. चला कृती करूया. चला सर्वप्रथम चिकन बाउलमध्ये घ्या. वस्ताद तुमचे आहेतच तयार? हो, वस्ताद आहेत तयार. आता यामध्ये चिकन घेतल्यानंतर लसूण अद्रक पेस्ट, अद्रक लसणची पेस्ट आहे चमच्याने. घ्या मग. आता त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकूया. चिकन कंटकी मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडं मिक्स करून घ्या. घ्या. हे सगळे पीसला लागायला पाहिजे. 8 वर्षात या कार्यक्रमात माझं कोणी एवढं पाणी काढलं नाही. मराठवाड्याचाच माणूस येऊन मला पाणी पाजून गेला. अशी परिस्थिती जन्माला आली. त्यानंतर मिरची पावडर, मिरची म्हणजे स्टार्टर कसं झणझणीत पाहिजे. खडा गरम मसाला टाकायचा. चटपट मसाला घाला ना तुम्ही वस्ताद. चला. त्याच्यानंतर हे धने पावडर. वहिनी काय करतात आमच्या? हो, हाऊस वाईफ आहेत. मी हॉटेल सांभाळतो, ते घर सांभाळतो. त्याच्यानंतर थोडं मीठ टाकायचं. मीठ हे म्हणजे एक माप असतं वस्तादचं, त्यामुळे ते हाताने टाकावं लागतं. ती सवय असते. आणि थोडासा कलर टाकायचा नाही म्हणून जास्त न टाकता थोडं टाकायचं. खायचा रंग आपला. बस याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याला पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. ज्याला मॅरिनेशन म्हणतो. आणि याला आपल्याला ठेवायचं पण आहे 15 मिनिटं. पूर्ण मिक्स झाल्यानंतर मॅरिनेट करायला थोडं पाणी टाकूया. बघा बस पाणी पुरे. याला मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे, घ्या मिक्स करून. कॉर्नफ्लोअर टाकायचं. कॉर्नफ्लोअर टाका. आपण एक काम करूया. चिकन कंटकीसाठी लागणारे मिश्रण 15 मिनिटं ठेवूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चिकन कंटकीसाठी लागणारं हे चिकन जे आहे ते आपण 15 मिनिटं मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं. आणि आता शेवटचा टप्पा. तेल तापलेलं आहे. वस्ताद होऊन जाऊ द्या. सोडा. हो जमलं. हो क्या बात आहे. असे पदार्थ केले की मुंबई दूरच काढला यांनी आज. मंडळी, तुम्हाला आता जरी काही दिसत नसलं तरी हे तळून झाल्यानंतर अप्रतिम पदार्थ तयार होईल. पटकन लिहून घ्या चिकन कंटकीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता चिकन कंटकी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम चिकनचे तुकडे बाउलमध्ये घेऊन त्याला आलं लसूण पेस्ट, त्यानंतर त्यात लाल तिखट, खडा गरम मसाला, चटपट मसाला, धणेपूड, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा रंग घालून सगळं नीट मिक्स करून घ्यावं. अगदी थोडंसं पाणी घालून त्यात कॉर्नफ्लॉवर घालावं. कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित तापल्यानंतर त्यात हे मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावे. झणझणीत स्टार्टर म्हणजेच चिकन कंटकी तयार आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये मराठवाड्यातून अशोकजी आणि त्यांचे मित्र अरविंदजी इथे आले. अशोकजींचा स्वतःचा ढाबा आहे, हॉटेल आहे मराठवाड्यामध्ये, सिल्लोडमध्ये. आणि त्यांनी अस्सल मराठवाडी पदार्थ आज आपल्यासाठी केले. एक
मटका मटण जे काळ्या वाटणात केलं आणि दुसरं आहे चिकन कंटकी. आणि अफलातून पदार्थ, करायची पद्धत निराळी होती, ज्या पद्धतीने केलं ते निराळ होतच, मसाले वेगळे होते आणि अस्सल मराठवाडी पदार्थ तुम्ही आज आम्हाला दाखवले. खूप धन्यवाद. तुम्हाला बरं वाटलं का इकडे? खूप छान वाटलं सर. पहिल्यांदा टीव्हीवर येतं, खूप आनंद होतोय. वा वा. आता सिल्लोडला तुम्ही जत्रा करून टाका. जत्राच करून टाकू सर. तुमच्या जत्रासाठी खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं तुमचं. हॉटेल जोरदार चालू द्या, सगळ्यांना त्याची चव चाखायचा आनंद मिळू द्या. Thank you, आणि sir. मंडळी, आता हे सगळे पदार्थ तुम्ही घरी करून पहा. आपण घरी पदार्थ करताना काही शंका असतात, प्रश्न असतात, तर गुरुवार आणि शुक्रवारच्या भागामध्ये तुम्ही प्रश्न आम्हाला विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन याच कार्यक्रमात आम्ही करू. आता घेतो निरोप, पण त्याआधी मराठवाड्यातून एवढ्या लांबून मंडळी आलेली आहेत, तर आपण त्यांना छानशी भेटवस्तू देऊया. हे तुमच्या जत्रा हॉटेलच्या वस्तादच्या गळ्यात घाला. मालक आणि शेफ यांच्यातलं हे प्रेम बघून माझा गळा भरून आला. याच भरल्या गळ्याने मी तुम्हाला आता मंडळी देतो निरोप, पण हे मराठवाड्यातले अस्सल पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आणि भेटा आम्हाला पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.